आज आपण बनवणार आहोत दालबाटीची रेसिपी। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे दालबाटी कशी बनवायची। त्यासाठी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तर त्यामध्ये आपण हाताने चोळून थोडासा अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे दही घालायचे। दह्यामुळे बाटीची टेस्ट खूप छान येते। आता आपण 2 चमचे कडकडीत तूप गरम करूया आणि हे वरतून घालूया। आता हे पीठ आपण सगळं मिक्स करून घेऊया हाताने। हे बघा, आता आपण सगळं मिक्स करून घेतलंय। ग्लासाने थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा करून घेऊया ह्याचा। छान आपण पीठ आता मळून घेतलेला आहे, गोळा करून घेतलेला आहे। वरतून तेल लावून जरासं 5-10 मिनिटं आपण झाकण ठेवून मुरू दे। आता आपण डाळ बनवूया। त्यासाठी मी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि आपल्याला स्वच्छ धुवून कुकरमध्ये लावायची आहे। आणि आता आपण कुकर लावून घेतलंय आणि आपण पीठ आता परत एकदा मळून त्याच्या लाट्या पाडून घेऊया सुरीने। आता हे एक लाट्या आपण पोळीसारख्या पातळ लाटून घ्यायच्या आहेत। खूप सोपी रेसिपी आहे। पातळ लाटल्यामुळे काय होईल की लेयर पडतील। असा पण आपण गोळा बनवू शकतो, असं काही नाही, आणि कट करून घेऊ शकतो जशी तुम्हाला आवडेल तशी। आता मी दुमडून घेतली आहे अलगद हाताने। आपल्याला फक्त गोल करायचा आहे आणि हे बघू शकता असं गोल करायचं आणि इडलीच्या कुकरमध्ये लावायचं आहे आपल्याला ही बाटी। तर आपण सगळ्या पिठाच्या आपण अशाच बाट्या बनवून घेतलेल्या आहे आणि इडलीच्या कुकरमध्ये लावूया। आपल्याला 10 ते 15 मिनिटं कुकर ठेवायचा आहे गॅसवरती, जेणेकरून छान उकडून येतील बाटी। आता आपला कुकर झालेला आहे डाळीचा, तर डाळ बनवून घेऊया। डाळीसाठी तडका लावूया। तेल गरम करून घेतलंय, त्यामध्ये आपण मोहरी घालूया, सगळे मसाले घालूया, जिरी, मोहरी, लसूण, आलं, 2-3 हिरवी मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, टोमॅटो, चवीनुसार मीठ, हळद आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया। त्यामध्ये आपली डाळ घालूया। डाळीला आपल्याला वरतून तडका देण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये तूप गरम केलेलं आहे। तुपामध्ये 1 लाल मिरची टाकलेली आहे तुकडे करून आणि लाल तिखट हा आपल्याला वरतून तडका द्यायचा, जेणेकरून डाळीला खूप छान अशी टेस्ट येईल। मस्त एक उकळी काढून डाळ बाजूला ठेवूया। आता आपलं बाटीचा कुकर पण झालेला आहे। हे बघा, छान आपल्या बाटी उकडलेल्या आहेत, म्हणजे की शिजलेले आहेत। आता आपण ह्या थंड करून कट करून घ्या। एका बाटीमध्ये आपण 4 तुकडे करूया, जेणेकरून आपल्याला तळायला पण सोपं जाईल। आणि कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। आता आपण 4-4 बाटी छान अशा तळून घेऊया। मीडियम गॅसवर छान अशा तळल्या का लालसर होईपर्यंत छान खुसखुशीत होतात आणि टेस्टी होतात एकदम। तर हे बघा, आता आपलं सगळं रेडी झालेलं आहे। डाळ बनवली आहे, त्याबरोबर खाण्यासाठी कांदा भजी बनवली आहेत। हे बघा, आपली बाटी कशी छान खुसखुशीत झाली आहे। तर त्यामध्ये आपण असं कुस्करून घेऊन तूप घालायचं आहे, वरतून डाळ घालायची आहे आणि मस्त अशी चवदार बाटीची टेस्ट घ्यायची आहे। कशी वाटली तुम्हाला ही दाल बाटीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।